नमस्कार मित्रांनो, संभाजी गाजवे मल्टीजेस चॅनलला आपलं हार्दिक स्वागत करत आहे आणि शिवाभाऊतीने आपल्यासमोर नवीन माहिती घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आजची जी माहिती आहे युवकासाठी युवक पिढीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण की भारत सरकार, केंद्र सरकारने जे भरती काढलेली आहे, आत्ताची नवीन जी भरती आहे त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन येत आहे. तर मित्रांनो, युवक मित्रांनो, आजचा विषय आहे की भारत सरकार यांनी काढलेली नवीन भरती. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये फार मोठी भरती निघालेली आहे. तर यामध्ये आपण जाणून घेऊ की कोणकोणत्या पोस्टसाठी जागा निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, MTS पोस्ट, पोस्टमॅन, मेल गार्ड, PA अँड SCA अशा एकूण जागा आहेत 48,500. पहा, एवढी मोठी भरती आहे. 48,500 जागाची भरती आहे. तर मित्रांनो, मग या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने केला पाहिजे आणि कोणत्या साईटवर अर्ज केला पाहिजे आणि कधी केला पाहिजे, तर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. मी शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचीच माहिती देणार आहे. तर मित्रांनो, पहा की अर्ज कसा करायचा. तर अर्ज हा ऑनलाईन मागवलेले आहे. ऑफलाईन अर्ज पहिलं होते, ऑफलाईन अर्ज आता ऑफलाईन मागवलेले नाहीत. सर्व अर्ज हे ऑनलाईनच मागवलेले आहेत त्यांनी. मग अर्ज कोणकोणत्या याच्यात करू शकतो किंवा कोण करू शकतो अर्ज, म्हणजे त्यासाठी काय कॅपेबिलिटी आहे, पात्रता काय आहे. तर मित्रांनो, त्यासाठी अट अशी आहे की तो भारताचा नागरिक असावा. पुरुष आणि महिला या दोघांनीही अर्ज करू शकतात. मग यामध्ये जे डाक विभाग भरती 2025 यामध्ये मग आता पुढेही याच्या माहिती जाऊन अतिशय महत्त्वाचं आहे की यासाठी एज रिलॅक्सेबल किती आहे आणि एजचं लिमिट काय आहे. तर मित्रांनो, मिनिमम एज आहे 18 वर्ष आणि मॅक्झिमम एज आहे 40 वर्ष. एज रिलॅक्स लेवल ॲप्लिकेबल ॲज पर रूल्स ॲप्लिकेशन. मग आता याही पुढे जाऊन आता आपण काय माहिती घेतलेली आहोत की जागा कुठल्या विभागामध्ये निघालेल्या आहे. त्याचे क्लिअर झालेले आहे की डाक विभागामध्ये जागा निघालेली आहे. किती जागा निघालेल्या आहे, तर 48,500 जागा निघालेल्या आहे. मग त्यामध्ये अप्लाय कोण करू शकतो. अप्लाय कोण करू शकतो, तर अप्लाय हे भारतीय नागरिक असला पाहिजे. पुरुष महिला यांनी करू शकतात. मग त्यासाठी पगार वेतन किती आहे, तर ते सुद्धा आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, पगार असणार आहे 18,000 ते 81,000चं स्केल आहे. तर मित्रांनो, याही पुढे जाऊन पहा की मग आता ते ॲप्लिकेशन फीस किती असणार आहे, कोणत्या पोस्टसाठी किंवा कोणत्या कॅटेगरीसाठी किती फीस असणार आहे. तर त्यामध्ये असं आहे बघा, जनरल आणि OBCसाठी 100 रुपये आहे आणि SC आणि STसाठी फीस नाही. मग पेमेंट मोड कोणता राहणार आहे, तर पेमेंट मोड आहे ऑनलाईन. सर्व जे आहे ते पेमेंट ऑनलाईनच लागणार आहे. मग आता त्याही पुढे जाऊन त्याचं परीक्षेचे स्वरूप कसे असणार,
अभ्यासक्रम कुठला राहणार, कोणता राहणार, कोणत्या याच्यासाठी किती मार्क असतील, तर याबद्दलसुद्धा मी सविस्तर माहिती सांगतो आहे की परीक्षेचे विषय असतील पहा अभ्यासक्रम रिझनिंग, मॅथमॅटिक्स, हिंदी लँग्वेज आणि इंग्लिश. नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील एका विषयाचे. रिझनिंगचे 25, मॅथमॅटिक्सचे 25, हिंदी लँग्वेजचे 25 आणि इंग्लिशचे 25 असे 100 क्वेश्चन असतील. आणि मार्क्ससुद्धा 25 क्वेश्चनला 25 मार्क असतील. म्हणजेच एका क्वेश्चनला 1 मार्क असे 100 मार्काचीच परीक्षा राहील. आणि मग ते त्यासाठी एज्युकेशनल पात्रता काय काय दिलेली आहे बघा. कॅन्डिडेट शुड हॅव पास्ड 10th अँड 12th. म्हणजे विद्यार्थी 10वी पास झाला तर त्यांना अप्लाय करू शकतो. 10वी 12वी ग्रॅज्युएशन ह्या सर्व याच्यासाठी तो ॲप्लिकेबल राहू शकतो किंवा पात्रता आहे. कारण 10वीपासूनसुद्धा त्यांना पात्र राहू शकतो. मग त्यामध्ये इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, साईन, आधार कार्ड, एज्युकेशन सर्टिफिकेट हे सर्व अपलोड करावे लागतात. आणि मग आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे पहा की हे स्टार्ट कधी झालेले आहे. भरतीचं ॲप्लिकेशन घेण्याचा, अर्ज घेण्याची तारीख कधीपासून स्टार्ट झाली आहे आणि ते कधीपर्यंत आहे लास्ट डेट, हे बी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. तर पहा, तर इम्पॉर्टंट डेट्स आहेत. स्टार्टिंग डेट फॉर अप्लाय 1 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे आता सुरू आहे. आणि लास्ट डेट आहे 30 एप्रिल 2025. म्हणजे 30 तारखेपर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त युवकांनी जे याच्यात बसतात, आपण काय शिकलेले आहोत आणि आपले एज काय आहे, आपण कुठल्या याच्यासाठी बसतो, याचा सर्व अभ्यास करून आणि जास्तीत जास्त युवकांनी ॲप्लिकेशन करून घ्या. कुठे ऑनलाईन करता येते, कारण स्वतःसुद्धा तुमच्या घरी जर काही साधन असेल ॲप्लिकेशनचं, आजकाल मोबाईलवरसुद्धा गुगलवर जाऊन करता येते. तर करून घ्या. हे जास्तीत जास्त लोकांनी याचं अप्लाय करा. तर एक सेवाभावी वृत्तीने मी आपली सेवा करत आहे, संभाजी गाजवे मल्टीजेस चॅनल. तर धन्यवाद.